तुमची जर रुचक रस असेल ना तर आजचा हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी मंडळी. 3 जुलै शुक्रवारचा दिवस आणि संकष्ट चतुर्थी तुमच्या आयुष्याला एक अशी कलटाणी देणार आहे ज्याची तुम्ही अनेक वर्षापासून वाट पाहतात. रुचक राशीच्या मंडळीनं तुम्ही पूर्णपणे खचलात, थकलात ना, असं वाटतंय ना की सगळं संपलंय. रात्रभर डोक्याला हात लावून विचार करताय की माझं काय चुकलं. पण थांबा, आज तुमच्या कुलदेवताचा आणि बाप्पाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी उभा राहिला आहे. आज मी तुम्हाला असे 7 जिवंत संकेत सांगणार आहे जे कदाचित तुमच्यासोबत घडत आहेत, पण तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करताय. पण पुढे जाण्यापूर्वी तुमच्या घराण्याचं रक्षण करणाऱ्या तुमच्या कुलदेवतेचं नाव काय आहे मला आत्ता कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की सांगा. कारण आजचा हा व्हिडिओ तुमच्या थेट काळजाला भिडणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी मी एक असा महाउपाय सांगणार आहे जो तुमचं नशीब बदलून टाकेल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त आणि हो ही कमेंट आवर्जून करा. हो, माझी पण रुचक रास आहे अशी कमेंट प्रत्येकाने केलीच पाहिजे. त्याचबरोबर तुमचे कुलदेवतेचं नाव काय आहे हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर पहा मंडळींनो, रुचक राशीच्या मंडळींना आजचा हा पवित्र योग साधण्यासाठी आधी हे समजून घ्या की आज तुमच्यासाठी कोणती गोष्ट शुभ आहे आणि कोणती अशुभ. आज कुलदेवतेची कृपा मिळवण्यासाठी आणि बाप्पाच्या पूजेसाठी लाल किंवा भगव्या रंगाचे कपडे परिधान करा. मंडळींनो, हे झाले शुभ रंग. आजच्या पवित्र दिवशी काळ्या रंगाचे कपडे किंवा वस्तू वापरणं पूर्णपणे टाळा, यामुळे नकारमात्ता वाढू शकते. आज 3 जुलैचा 3 आणि रुचक राशीचा स्वामी मंगळ असल्यामुळे 9 हा अंक आज तुमच्यासाठी अत्यंत भाग्यवान आहे. कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी 8 या अंकाचा वापर किंवा त्या वेळेची निवड करणे टाळा. आज शुक्रवार, माता लक्ष्मीचा आणि तुमच्या कुलदेवतेचा वार, त्या सोन्यावर पिवळा म्हणजे आज संकष्ट चतुर्थी. रुचक राशीच्या मंडळींनो, तुमच्यासाठी आजचा दिवस हा मानसिक त्रासातून मुक्त देणारा ठरणार आहे. आजपर्यंत तुमच्या डोक्यावर जे संकटाचं ओझं होतं ते आज बाप्पाच्या कृपेने हलकं व्हायला सुरुवात होईल. आज तुमची रखडलेली कामे मार्गी लागतील, पण त्यासाठी देव तुम्हाला हे जे 7 संकेत देत आहे ना ते आधी नीट समजून घ्या. हो मंडळी, तुम्ही बरोबर ऐकलं. मंडळींनो, पहिला संकेत, तुम्ही रात्रीचं अचानक दचकून जागे होतात का? किंवा शांत बसलेले असताना भूतकाळातल्या त्या फसवणुकीच्या कष्टाची आठवण येऊन डोक्यात पाणी येतं का? हा पहिला संकेत आहे. तुमच्या कुलदेवतेने तुमच्या आयुष्यातील जुना आणि नकर्मक अध्याय आता कायमचा बंद करायला सुरुवात केली. पण मंडळी, 7वा संकेत चुकू नका, कारण तो सर्वात महत्त्वाचा आहे. संकेत 2, पूजेच्या वेळी किंवा घरात अचानक सुगंध येणे. अनेकदा तुम्ही देवघराजवळ जातात किंवा घरात बसलेले असतात किंवा एखादं काम करत असतात, तेव्हा अचानक उदबत्तीचा किंवा एकाच वेळी पवित्र सुगंध तुम्हाला जाणवतो, जरी तुम्ही तिथे काही लावलेले नसले. हा संकेत आहे की तुमची कुलदेवता तुमच्या पाठीशी उभी आहे आणि ती तुमच्या दारातून नकर्मक ऊर्जा बाहेर काढत आहे. संकेत क्रमांक 3, तुम्ही देवाकडे काही मागायला जाता, पण तिथे गेल्यावर तुम्ही अचानक शांत होता. देवाकडे पाहून डोळ्यातून अश्रू वाहतात, पण शब्द फुटत नाही. तुम्ही इतके थकलेले आहात की आता तुम्हाला फक्त देवाचा आसरा वाटतोय. हा संकेत आहे की तुमच्या हातून आत्तापर्यंत झालेल्या चुका देवाने पदरात घेतल्या. मी पुन्हा सांगेन, पुढे येणारा 7वा संकेत चुकू नका, कारण तो सर्वात महत्त्वाचा आहे आणि तुमच्या जगण्याला नवी दिशा देणार आहे. संकेत क्रमांक 4, ज्यांच्यासाठी तुम्ही रक्त आटवलं, ज्यांना स्वतःपेक्षा जास्त मानलं, आज तीच लोक तुम्हाला गृहीत धरतायत किंवा पाठीमागे टोमणे मारतायत. हा संकेत आहे की निसर्ग तुम्हाला त्या लोकांपासून लांब करतोय जे तुमच्या भविष्यासाठी योग्य नाहीत. याकडे दुर्लक्षित करू नका. संकेत क्रमांक 5, तुमच्या मुख्य दारावर किंवा खिडकीत अचानक पक्षी येऊन बसणं किंवा घरात अचानक शांतीच्या काळात काही सकारात्मक बदल जाणवणं. हा संकष्ट चतुर्थीच्या दिवशी बाप्पा तुमच्या घरात सुखसमृद्धी घेऊन येत असल्याचा थेट संकेत आहे. मंडळींनो, संकेत क्रमांक 6, तुम्ही पैशाच्या बाबत खूप त्रासले आहात
असं वाटतंय की खिसा रिकामी झालाय. पण अचानक कुठून तरी मदतीचा हात मिळणं किंवा एखादा जुना मार्ग सुचणं हा संकेत आहे की माता माता लक्ष्मी आणि कुलदेवता किंवा कुलदेवी तुमच्या कष्टाचं फळ देण्यास तयार आहे. आणि हा तो 7वा संकेत जो तुम्ही कधी चुकवू नये, कारण तो सर्वात महत्त्वाचा आहे. सगळं संपलंय असं वाटत असतानाही तुमच्या मनाच्या कोपऱ्यातून एक आवाज येतोय, नाही, मला अजून लढायचं आहे, मी हार मानणार नाही. ही तुमची ताकद नाही, वृश्चिक राशीच्या मंडळीनं, हा तुमच्या कुलदेवतेने तुमच्या पाठीवर ठेवलेला अदृश्य हात आहे. तुमच्या आयुष्याची खरी कल्पना या 7व्या संकेताने सुरू होत आहे. वृश्चिक राशीच्या मंडळीनं तुमच्या करिअरबद्दल बोलायचं झालं तर तुम्ही कामाच्या ठिकाणी प्रामाणिकपणेचा पुतळा आहात. पण तुमच्या आयुष्यात एक मोठी शोकक्रांतिका घडते. काम तुम्ही करताय, डोकं तुम्ही लावताय, रात्रभर कष्ट तुम्ही उपासतात, पण त्याचं क्रेडिट, त्याचं कौतुक मात्र दुसरंच कोणीतरी घेऊन जाते. पहा मंडळी, सांगायचं झालं तर ऑफिसमध्ये बॉसने दिलेल्या कठीण प्रोजेक्टवर तुम्ही सलग 4 रात्र जागून काम पूर्ण करतात. पण जेव्हा साहेबांसमोर किंवा तुमच्या बॉस समोर सादरीकरण करायची वेळ येते, तेव्हा तुमचाच एखादा सहकारी गोड बोलून स्वतःचं नाव पुढे सरकून सगळी शाबासकी लाटून घेतो आणि तुम्हाला कोपऱ्यात उभं राहावं लागतं. तुम्ही व्यवसायात असाल तर तुमची युक्ती चोरून कॉम्प्युटरवर प्रतिस्पर्धा पुढे नेऊन जातो. भागीदारी तुमच्या कष्टावर स्वतःचे खिसे भरतात आणि ग्राहकांना सांभाळताना तुम्हाला नाके 9 येतात. तुम्ही सध्या अशा वळणावर आहात जिथे तुम्हाला नवीन मार्ग शोधायचा आहे, पण मार्ग सापडत नाही. तुम्ही आतून पूर्णपणे थकल्यात की नक्की मी काय करू तर काय करू. डोक्यात सतत विचारांचे चक्र सुरू असतात, ज्याचा परिणाम तुमच्या कामावर होतोय. आता बोलूया तुमच्या नात्याबद्दल. वृश्चिक राशीचे व्यक्ती ज्यांच्यावर प्रेम करतात ना, त्यांना आपलं सर्वस्व मानतात. समोरच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी तुम्ही स्वतःचे सुख विसरता, पण बदल्यात तुम्हाला काय मिळालं? फक्त आणि फक्त मानसिक त्रास आणि फसवणूक. प्रेमसंबंधामध्ये तुम्ही नेहमी समोरच्या व्यक्तीला सांभाळून घेता, तिच्या चुका पदरात घेता, पण समोरची व्यक्ती तुमच्या या चांगुलपणाचा गैरफायदा कायमस्वरूपी घेत आणि घेणारच आहे आणि तुमच्या भावनेचा खेळ करून निघून जाते. तुम्हाला असं वाटतं की तुम्ही त्यांच्यासाठी जे काही केलं त्याची त्यांना अजिबात किंमत नाही. विवाहित मंडळीबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या जोडीदाराबद्दल मंडळींना, तुमच्या जोडीदारासोबत क्षुल्लक कारणावरून जसे की घरगुती खर्च, नातेवाईक किंवा रोजच्या छोट्या छोट्या गोष्टीवरून मोठे वाद होत आहेत. सगळं काय असूनही घरात शांतता नाही मंडळी, सगळं काही असूनही घरामध्ये शांतता नाही, अशी अवस्था ही तुमची झाली. संवाद संपत चाललेला आहे. पूर्वी जे प्रेम होतं तिथे आता फक्त जबाबदाऱ्या ओढल्या आहेत. एकाच घरात एकाच छताखाली राहूनही तुम्ही स्वतःला प्रचंड एकटं फील करत आहात. कधी कधी रात्री शांततेत विचार येतो की या नात्यामधून बाहेर पडावं, पण मुलांचं भविष्य, कुटुंबाची आबरू आणि समाजाचा विचार करून तुम्ही रोज तुम्ही मनाचा गळा घोटून जगत आहात ना? हो ना? तर नक्की कमेंट करून सांगा. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, पैसा. वृश्चिक राशीच्या मंडळीनं तुमच्याकडे पैसा येतो असं नाही की पैसा येत नाही, पण तो पैसा येतो एका हाताने आणि जातो 10 हाताने. पैसा हातात टिकतच नाही. महिना सुरू झाला की पगार किंवा व्यवसायाची कमाई येते, पण ती येण्याआधीच खर्चाची यादी तयार असते. घरात अचानक कोणाचं तरी गंभीर आजारपण निघतं, औषध पाण्याचा खर्च वाढतो, ऐनवेळी गाडी किंवा घरातले महत्त्वाच्या वस्तू खराब होते, किंवा अशी काहीतरी अनपेक्षित आपत्ती येते की तुमच्या वर्षानुवर्षाची जमा झालेली पुंजी एका झटक्यात नाहीशी होते. तुम्ही पुन्हा शून्यावर येऊन उभे राहता. तुमचा पैसा अडकतोय कुठे माहिती? तुमच्या स्वतःच्या अतिभावनिक चुकीमुळे. तुम्ही लोकांना अडचणीत पाहून वितळतात. स्वतःच्या खात्यात पैसे नसतील तरी मित्राला किंवा नातेवाईकांना मदत करण्यासाठी कुठून तरी उसने आणून देतात. व्याजाने पैसा काढून देता किंवा कोणाला तरी डोळे झाकून उसने पैसे देतात. आणि एकदा का पैसे तुमच्या हातातून गेला मंडळींनो, एकदा का तुमच्या हातून पैसा गेला की तो समोरचा माणूस तुम्हाला ओळख दाखवायलाही तयार होत नाही. तुमचा हक्काचा पैसा मागण्यासाठी तुम्हाला त्यांच्या दारात चपला झिजाव्या लागतात, त्यांच्यासमोर हात पसरावे लागतात. घरामध्ये पैसा न टिकण्याचे मुख्य कारण म्हणजे तुमच्या घरातील काही गंभीर वास्तू दोष, मुख्य दारावरील नकरमाता किंवा तुमच्या कुलदेवतेच्या सेवेमध्ये वर्षानुवर्षे झालेली दुर्लक्ष. आता तुम्ही मंडळींनो
कमेंट जर केली नसेल, आत्तापर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पाहत असेल तर जर कमेंट केली नसेल श्री स्वामी समर्थ, तर नक्की मंडळींनो कमेंट करा. तुम्ही आत्तापर्यंत या संकेताकडे अंधश्रद्धा किंवा योगायोग म्हणून दुर्लक्ष केलं, ही चूक सुधारून आज देवाचे आभार माना. वृश्चिक राशीचे लोक भावनेच्या भरात कोणावरही विश्वास ठेवता आणि नंतर फसतात. आजपासून स्वतःच्या गुप्त गोष्टी, तुमचं प्लॅन्स किंवा तुमच्या काही जरी योजना असल्या महत्त्वाच्या, कोणालाही सांगू नका. अगदी जवळच्या मित्राला नाही किंवा घरातल्या एकही कुटुंबाला. तुम्ही सध्या खूप थकल्यामुळे घरातल्यावर चिडचिड करताय. आज संकष्ट चतुर्थी आहे. आजचा दिवस शांततेत काढा. चिडचिड केल्याने आलेली लक्ष्मी परत फिरते. वृश्चिक राशीच्या मंडळींनो, मला माहिती हा व्हिडिओ पाहत असताना तुमच्यापैकी अनेकाच्या डोळ्यात पाणी आलं असेल, कारण मी जे बोलते ते कुठेतरी काल्पनिक कौतुक नाही, तर तुमच्या आयुष्याची जळत जळत कहाणी आहे, जी तुम्ही रोज जगत आहात. जगासमोर हसणारा तुमचा चेहरा रात्री अंथरुणावर पडल्यावर उशीत तोंड लपून रडतो, हे फक्त तुमच्या मनाला आणि त्यावर बसलेल्या देवाला ठाऊक आहे. तुम्ही विचार करताना मी कधी कोणाचं वाईट केलं नाही, मग माझ्या नशिबीच एवढे कष्ट का का प्रत्येक वेळी मलाच परीक्षा द्यावी लागते. पण मंडळी, खचून जाऊ नका. जेव्हा आयुष्यात अंधार सर्वात जास्त गडद होतो, तेव्हा समजावं की पहाटे अगदी जवळ आले. आज संकष्ट चतुर्थीच्या मुहूर्तावर बाप्पा तुमच्या सर्व अश्रूची किंमत चुकायला येत आहे. तुमच्या कुलदेवतेने तुमची कष्ट पाहिले. आता वेळ आले त्या कष्टाचे फळ मिळवण्याची. स्वतःवरचा विश्वास गमवू नका. तुम्ही कमकुवत नाही आहात, तुम्ही वाघ आहात. फक्त योग्य वेळ मंडळींनो, फक्त योग्य वेळ, योग्य कृतीची आणि श्रद्धेची गरज आहे. चला तर आता आपण त्या महाउपायाकडे वळूया, जो तुमची सगळी दुःखे दूर करेल. मंडळींनो, हा उपाय कुणी करायचा, कसा करायचा हे देखील मी तुम्हाला सांगते. वृश्चिक राशीच्या मंडळींनो, आता जो उपाय सांगणार आहे मंडळींनो, आता हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ना, तो आजच्या दिवशी तुमच्या आयुष्यातील पैशाची चणचण आणि दुःखाचे डोंगर संपवण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. हा उपाय मंडळी दुर्वा आणि तांदळाचा आहे, जो बाप्पाला आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. तुम्हाला 21 हिरवागार दुर्वाची जोडी, 1 वाटी अखंड तांदूळ, आणि हो, तांदूळ घेताना तुटलेले नसावेत, अखंड तांदूळ असावे, आणि 1 लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे. हा उपाय आज संध्याकाळी प्रदोष काळात म्हणजेच की सूर्योदयाच्या वेळी करायचा आहे. सर्वात आधी घराच्या देवघरासमोर म्हणजे तुमच्या मंदिरासमोर किंवा बाप्पाच्या मूर्तीसमोर बसा. लाल कपडा समोर अंतरा, त्यावर ते अखंड तांदूळ ठेवा. आता ते 21 दुर्वा तुमच्या उजव्या हातात घ्या आणि मनातल्या मनात तुमच्या कुलदेवतेचं नाव 3 वेळा स्मरणात आणा. आणि त्यानंतर ओम गण गणपती नमः, ओम गण गणपती नमः या मंत्राचा कमीत कमी 108 वेळा जप करा. जप पूर्ण झाल्यावर तुमच्या आयुष्यात जी पैशाची नड आहे, जे करिअरमध्ये संकट आहे, तर ते दूर करण्यासाठी बाप्पाला मनोभावे प्रार्थना करा. प्रार्थना करून झाल्यावर त्या 21 दुर्वा त्या तांदळावर ठेवा आणि त्या लाल कपड्याची एक छोटीशी पोटली म्हणजेच की एक गाठोडं तयार करा. ही पोटली आज रात्री बाप्पाच्या चरणीशी ठेवून द्या. दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी ही पोटली तुमच्या घरातील तिजोरीत किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे ठेवून द्या. या उपायाने तुमच्या घरात आलेला पैसा टिकून लागेल, अडकलेला पैसा परत मिळण्याचे मार्ग मोकळे होतील आणि कुलदेवतेच्या आशीर्वादाने घरातलं दारिद्र्य कायमचं नष्ट होईल. वृश्चिक राशीच्या मंडळींनो, हा उपाय करताना कोणालाही सांगू नका किंवा मनामध्ये कुठलाही किंतु परंतु आणू नका. उपाय हा श्रद्धेच्या भावनेने करा. वृश्चिक राशीच्या मंडळींनो, तुम्ही आयुष्यात खूप सोचलाय, आता तुमची सुखाची वेळ जवळ आले. आज संकष्ट चतुर्थीला बाप्पाच्या चरणी आणि तुमच्या कुलदेवतेच्या चरणी पूर्ण श्रद्धेने लीन व्हा. तुम्हाला आजची ही माहिती मनापासून पटली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. या 7 संकेतापैकी कोणता संकेत तुमच्या बाबत तंतोतंत खरा ठरलाय आणि तुमच्या कुलदेवतेचं नाव खाली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा, जेणेकरून तुमचे अनुभव इतरांनाही प्रेरणा देतील. असेच आध्यात्मिक आणि अचूक माहिती पुढेही पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की दाबा. बोलताना काही चूक झाली असल्यास मोठ्या मनाने क्षमा करा. धन्यवाद मंडळी. तर भेटू अशीच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व वृश्चिक राशीच्या मंडळींना श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त.